अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव आज तुला म्हणत आहे, आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींनी आणि संधींनी भरलेला आहे. तुमचे हृदय उघडा आणि माझ्याकडे तुमच्यासाठी असलेल्या भेटवस्तू स्वीकारा. तुला अखेर इथंच यायचं होतं. येता येता आयुष्य संपून गेलं. या जगापासून तुला काय मिळालं? तुझ्याच लोकांनी तुला जाळून टाकलं. आयुष्यातला पहिला लंगोट, त्याला खिसा नव्हता, आणि शेवटचं कफन, त्याला पण खिसा नाही. मग आयुष्यभर हा खिसा भरण्यासाठी इतकी धडपड कशासाठी केलीस? बाळा, जे तुझ्यासाठी योग्य आहे ते आम्ही तुला देणारच आहोत. त्यासाठी तुला थोडा संयम ठेवावा लागेल आणि चांगले कार्य नेहमी करत राहावे लागेल. माझ्या प्रिय बाळा, यात तुझी काही चुकी नाही. तुझे अंतःकरण तुला दोषी ठरवू शकते, पण माझ्या बाळा, मी तुझ्या हृदयातच आहे. मला सर्व काही ठाऊक आहे. आता तुमच्या मार्गावर येणारे चमत्कार कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. बाळा, आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्यालाही माहीत नसते, आणि पुढे कोणती परीक्षा द्यायची आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. या परीक्षेत प्रत्येकाला मिळणारी प्रश्नपत्रिका वेगळी असते, त्यामुळे कोणाचीही कॉपी करू शकत नाही. म्हणून बाळा, आमच्यावर विश्वास ठेव आणि तुला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे आमच्याकडेच मिळणार आहे. म्हणून नेहमी मुखात आमचे नाम घे. आणि बाळा, तू खचून जाऊ नकोस. जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तर या संसाररूपी सागरात कितीही वादळे आली तरी तुझी नौका पार होणारच. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. बाळा, मी चराचरात व्यापून आहे. तू कुणाचे मन दुखवू नकोस, कोणाला वाईट अपशब्द बोलू नकोस. मोठ्यांचा आदर कर, गरजूंना मदत कर. माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. मनातील निगेटिव्ह विचार नेहमी पॉझिटिव्ह कर. तुझे चांगलेच होणार आहे. बाळा, चांगले कर्म करत चल. भुकेल्यांना खाऊ घाल, चुकलेल्यांना मार्ग दाखव. मग बघ, मी तुझे कधीही वाईट होऊ देणार नाही. जर तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. बाळा, तू चिंता करू नकोस. अरे स्वतः ब्रह्मांड नायकांचा हात तुझ्यावर असताना घाबरतोस कशाला? आत्ता तू जी झुंज लढत आहेस ना, त्याच्यात आम्ही तुला साथ देणार. विश्वास ठेव, आम्ही आमच्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अरे, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला तू कठीण बनवू नकोस. आयुष्य एक कोडा आहे, एक परमात्म्याची माय आहे. त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामध्ये आसक्त होऊ नकोस. बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचणी ह्या आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तू तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर झालेल्या असतील. पण बाळा, जेव्हा तू वाईट मार्गावर जाशील तेव्हा मात्र मी तुझी साथ देणार नाही. बाळा, माणसाचे काम फक्त माणसाला त्रास देणे आहे, पण तू त्या लोकांचे बोल ऐकून स्वतःला त्रास देऊ नकोस. असं करून त्या माणसांना त्यांच्या आयुष्यात मजा येत असते, पण त्यांच्या बोलण्याने तू प्रत्येक क्षणी दुःखी होत असतोस. तुझ्यासोबत वाईट वागणाऱ्या लोकांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ, कारण आमच्याकडे प्रत्येकाच्या कर्माचे हिशोब आहेत. म्हणून तू त्या वाईट लोकांचा विचार करणे सोडून दे आणि निश्चिंतपणे राहा. सर्व आमच्यावर सोडून दे. फक्त तू वाईट मार्गावर कधीही जाऊ नकोस. अरे, देव काय आणि गुरु काय, सगळे सारखेच निराकार. गुरु हा निराकार असतो. गुरु म्हणजे पाणी. पाणी ज्याप्रमाणे तहानलेल्यांची तहान भागवतो, त्याचप्रमाणे
ज्ञानरूपी तहानलेल्या भक्ताची तहान ही गुरुच भागवू शकतो. म्हणून नेहमी गुरुस्थानी आम्हाला बघ. पाणी ज्याप्रमाणे त्याच्या मार्गातील खड्डे आणि अडथळे भरून पुढे जात असते, त्याचप्रमाणे गुरु तुमच्या आयुष्यातील खड्डे आणि अडथळे दूर करून तुमचे आयुष्य सुखकारक बनवतो. देव हा सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे, निराकार पण आहे आणि साकार पण आहे. म्हणून तो कुठल्याही चाकोरीत अडकणार नाही. म्हणून बाळा, आमच्या लीलेवर विश्वास ठेव. जो आमची सेवा करतो त्याला आम्ही आमच्या चरणाजवळ चिरकालीन स्थान देतो. अरे पण तुम्ही ऐहिक गोष्टींमध्ये इतके व्यस्त झाला आहात की तुम्हाला देवाकडे खेचून आणण्याकरता, खडबडून जागे करण्याकरता आम्हाला तुला काही संकटात टाकावे लागते. आणि याच संकटांना घाबरून ज्याच्या मनात किंतु आला किंवा जो लांब गेला त्याला देव कधी कळलाच नाही. पण जो थांबला त्याला खऱ्या अर्थाने लीला आणि देव कळला आणि पुन्हा तो आमच्यापासून कधीच दूर गेला नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. म्हणून आमच्यावर विश्वास ठेव आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जा. आयुष्यात असे कित्येक क्षण येतील जेव्हा तू परिस्थितीसमोर हतबल होशील, निराश होशील. पण हीच वेळ पुन्हा उभारी मारण्याची आहे. म्हणून हार न मानता येणाऱ्या परिस्थितीला दोन हात करायला शिक. ज्या मार्गावर जास्त काटे असतात तोच मार्ग नेहमी सत्याचा असतो आणि त्या मार्गातून मिळणारे यशही खूप मोठं असतं. म्हणून नेहमी अवघड मार्ग निवड. बाळा, तू जे करू शकत नाहीस असं वाटतं, नेहमी तेच करण्याचा प्रयत्न कर. मग बघ, यश तुझ्या पायाशी असेल. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. सुखकारक तो दुःख निवारक भवचालक श्री